औरंगाबादच्या सातारा परिसरातल्या पंचवटी कॉलनीचे नागरिक दररोज रात्री हातात काठ्या घेऊन गस्त घालतात. दरोडेखोरांच्या उच्छादामुळे त्यांना असं करावं लागते. गेल्या काही दिवसांपासून या कॉलनीत चोरीच्या 10 घटना घडल्या आहेत. पोलिसांनी पेट्रोलिंग सुरू केलंय, पण त्यातून पुरेसा फरक पडलेला नाही. अखेर कॉलनीच्या सुरक्षेसाठी नागरिकांनीच कंबर कसली आहे. शिफ्टनुसार मंडळी रात्र गस्त करतात. 1-1.5 महिन्यापूर्वी जरा चोरांचं प्रमाण या ठिकाणी वाढलं होतं आणि रात्रीच काय दिवसा ढवळ्यात सुद्धा चोर येत होते. पण रात्रीची जरा जास्त भीती वाटत होती. इथं जरा वातावरण असुरक्षित झालं होतं. त्यामुळे या ठिकाणी गस्त घालण्याचा निर्णय घेतला. इथल्या सर्व युवकांनी त्याला साथ दिली आणि एक 15 ते 20 युवक रोज रात्री ग्रुप वाईज ही गस्त घालतात. आणि ह्या गस्तीमुळे असं झालं की आता चोरांचं प्रमाण कमी झालेलं आहे. गस्त घातल्यामुळं चोरं म्हणजे निदान आमच्याकडे येत नाही, आमच्या बाजून जातात. आम्ही अक्षरशः बघितलेले आहेत चोरांच्या टोळ्या बघितलेल्या आहेत. पण आमची गस्त असते, आम्ही 4-4, 5-5 जण मिळून आम्ही उभा राहतो. ते आम्हाला सुरक्षित वाटत असल्याचं नागरिकांनी म्हटलंय. खूप फार भीतीचं वातावरण होतं, पण आमचे सगळे सोसायटी मिळून आहे ना इथं गस्त घालते. त्यामुळे आता फार परिणाम कमी झाले चोरांचे, नाही तर फार वाढले होते मध्ये. सुरक्षित वाटतं आता एकदम व्यवस्थित वाटतंय, कारण आपण आम्हाला रात्रभर गस्त आळीपाळीनी आमच्या माणसांना घालावं लागते. मुलं गस्त घालतात दररोज, त्यामुळे सुरक्षित वाटतं आणि निवांत म्हणजे रिलॅक्स महसूस होते. पोलीस मात्र आपली गस्त सुरू असल्याचं सांगतायत. नागरिक आम्हाला सहकार्य करीत आहेत, त्यामुळे याचाही फायदा होतोय असं म्हणत पोलिसांनी नागरिकांचं कौतुक केलंय. पोलीस मित्र बनवल्यामुळे आमच्या बऱ्याच कामाचा ताण कमी झालेला आहे. आमच्याकडे देवळाई परिसर आहे, छत्रपतीनगर आहे, ठाकरेनगर आहे. ह्या भागात स्वइच्छेने स्वयंस्फूर्तीने पोलीस मित्र काम करतात. त्याबरोबर आमचे पोलीस कर्मचारी पण पेट्रोलिंग करत असतात. त्याच्यामुळे त्यांचा आम्हाला फायदा झालेला आहे. नागरिकांचं हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र नागरिक स्वतः सुरक्षेच्या दृष्टीनं काम करत असले तरी या प्रकारांना आळा घालणं पोलिसांचं काम आहे. त्यामुळे पोलिसांनीही कौतुक करत बसण्यापेक्षा असले प्रकार कसे कमी होतील याकडे गांभीर्यानं पाहावं, एवढीच अपेक्षा. विशाल करुळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.